तुम्ही सांगा 3 अपेक्षा त्यांच्याकडून. पहिली म्हणजे त्यांनी मला ड्रायव्हिंग शिकवलं पाहिजे. ड्रायव्हिंग शिकवलं पाहिजे. हा, मान्य आहे तुम्हाला? मान्य मान्य शिकवणार तुम्ही? शिकवणार. चालेल. ओके, एक पहिली अपेक्षा पूर्ण. दुसरी, मला ना सरप्राईजेस खूप आवडतात, द्यायला पण आणि घ्यायला पण. सरप्राईज. लग्न जमून किती महिने झाले? मे 4 महिने. हा, 4 महिन्यात तुम्ही किती दिली सरप्राईज आणि किती घेतली सरप्राईज? सिल्क दिलेली एकदा त्यांनी मला. एकदा. म्हणजे त्यांनी एक सरप्राईज दिला. तुम्ही किती वेळा दिली? नाही दिलं. एकदाही नाही. नंतर मग असं म्हणा की सरप्राईज मला फक्त घ्यायला आणि कधी कधी दिली तर तुम्ही आनंद मानून घ्या. बरं, हे सरप्राईजचं काय ते मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य आहे. प्रेम आहे बाबा. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे. म्हणजे शेअर केली पाहिजे. जसं त्यांचं एकत्र कुटुंब आहे तर त्यांनी मला साथ दिली पाहिजे ते जोडून ठेवण्यासाठी. व्हेरी गुड. म्हणजे त्यांनी कुठली गोष्ट आणली की अर्धी करायची तुम्हाला द्यायची. असंच ना? असंच म्हणताय ना की बोलण्यातल्या गोष्टी कुठल्याही मनात न ठेवता सांगायच्या का कुठलीही खाण्याची गोष्ट अर्धी करून तुम्हाला द्यायची? दोन्ही पण. मान्य आहे? मान्य आहे. सगळ्या गोष्टी असं पाहिजे. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. ही जशी मनमिळाव आहे तिच्या घरी, तशी जेव्हा लग्नानंतर येईल या कुटुंबात सगळ्यांशी मनमिळाव राहिली ती अपेक्षा आहे माझी. काय हो? मान्य. चला, एक गोष्ट मान्य झाली. दुसरी असं आहे की हिला जर पुढे शिकायचं असेल पुढचं वरचं शिक्षण तर ती करू शकते. काय हो? हा काय करेन. त्यांचा चेहरा कसा होता माहितीये? ही अपेक्षा म्हणून हा, पण शिकायला सांगू नका. परत अभ्यासाला बसायला. पण ठीक आहे. मला एक गोष्ट आवडली की जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तिसरी अपेक्षा. तिसरी म्हणजे हिने जास्त बाईक शिकायला हट्ट करू नये. तिला पाहिजे 4 व्हीलर शिकवेन पण बाईक नको. का मुंग्या असतात? समजा मुंगळा जर बसला त्याला टेन्शन मुंगळ्याचं आहे, मुंगीचं नाहीये. काय हो, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मोटरसायकल नको कारण दुचाकीवरती प्रचंड टेन्शन असतं, त्यापेक्षा 4 चाकी तुम्हाला घेऊन देतो असं म्हणणं आहे. ठीक आहे. पण तुम्ही दुचाकी चालवता? मी चालवतो. हेल्मेट घालून चालवता. तुम्ही यांच्या आईबाबांना काय विश्वास द्याल? कसा विश्वास द्याल? जशी तुमची मुलगी आहे तिच्या बरोबर राहणार सदैव, तिच्या मागे नाही तर तिच्या बरोबर राहीन, तिला चांगला सांभाळ देईन ते मी तुम्हाला सांगतो. व्हेरी गुड, छान. आणि तुम्ही तुमच्या सासरच्यांना कसा विश्वास द्याल? की मी जशी त्यांची मुलगी आहे तशीच मी तुमची सुद्धा आहे. व्हेरी गुड. म्हणजे बरं आहे, मुलगी राहिली की अर्ध शेअर करतो. थोडीशी गंमत आणि अशीच नटखटपणा हा सुरूच राहणार. पण तुम्ही सगळे छान हसतात, हसत राहा आणि यांच्या सुखासाठी प्रार्थना करा. तुम्हालाही सगळ्यांना सुख मिळू दे असं म्हणत या दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छा देत असताना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि आमच्या ताईला सासरी जाताना तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी. अभिनंदन.